15 मिनिटे या ठिकाणी दिली जातील. या स्टार्ट ऑफ द मॅच सामन्याला या ठिकाणी सुरुवात होते आणि पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती दाखल झाल्यात मनीष. स्ट्रायकिंगवरती बॅटर आपण पाहतोय धीरज आणि ध्रुव ही जोडी आपण पाहतोय. पहिलाच बॉल फुल टॉस होता, स्लॉक स्वीप दाखवलाय, मिड विकेटला फिल्डर त्या ठिकाणी चेस करतोय. चांगला दर्जा त्या ठिकाणी दाखवलाय, 2 धावा येतील या बॉलवरती. फुल टॉस होता पहिलाच बॉल, तिथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता धीरजच्या माध्यमातून. लास्ट मॅच मध्ये काय गोलंदाजी केली होती धीरजने, आपली छाप सोडली होती. त्याचे लेग ब्रेक खतरनाक राहिलेत फलंदाजांसाठी, ते सुद्धा ती कमाल करून दाखवावी लागणार आहे या मॅच मध्ये सुद्धा. जर तिसऱ्या फेरीमध्ये जर तुम्हाला पोहोचायचं असेल. बॅटची कडा त्या ठिकाणी घेतली होती, विकेट किपर पासून दूर होता, डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला, बॅकअप मिळतोय. एक धाव मिळेल या बॉलवरती. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये, धावा झाल्या स्कोरकार्ड वरती 3. पहिले षटक सध्या प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळते. 6 सीटर स्पोर्ट्सची संपूर्ण टीम या स्पर्धेला संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरील त्यांनी नेऊन पोहोचवलंय. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. तिसरा बॉल या ओव्हरमध्ये, इथे चान्स घेतला, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहे, डाऊन दी बॉल. विकेट किपर जगलिंग करत होते आणि शेवटच्या मोमेंटला झालेली चुकी या मॅच मधील ध्रुव सारख्या फलंदाजाचा कॅच ड्रॉप करणं म्हणजे जरूर येणाऱ्या चेंडूंवरती धावांचा पाऊस, मोठ्या फटक्यांचा पाऊस जरूर आपल्याला पाहायला मिळेल. या टीम मधील एक वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर आणि त्याच फलंदाजाचा झेल या ठिकाणी सोडला. विकेट किपरला आपण पाहिलं, जे विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आकाश आहेत आणि त्यांनी हा कॅच ड्रॉप केलाय. 3 चेंडूंचा खेळ झालाय मैदानामध्ये, धावा झाल्यात फलकावरती 4. पहिलं षटक सध्या प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत पहिल्या षटकामधील 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झालाय मैदानामध्ये. पुढचा बॉल या ओव्हरमधील स्विच हिट दाखवलाय, झेल सुटल्यानंतर इथून पुन्हा एकदा संधी निर्माण झाली होती पॉइंटला. क्षेत्ररक्षक प्रतीक यात एक जबरदस्त हॅट्रिक त्यांनी पूर्ण केलाय आणि आता फिल्डिंग मध्ये आपला स्टँडर्ड दाखवत असताना फर्स्ट विकेट गॉन. नवीन बॅटर सचिनला आपण पाहतोय मैदानामध्ये, नावाला साजेशी कामगिरी करावी लागणार आहे. या सुद्धा खेळाडूकडे भरपूर एक्सपिरियन्स आहे, त्याचा बॅट स्विंग प्रचंड वेगाने असतो. मागच्या मॅच मध्ये सचिनची बॅटिंग मिस केली होती प्रेक्षकांनी, आता या मॅच मध्ये त्याचा बॅटिंग शो इथे दाखवावा लागणार आहे. 4 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय, धावा झाल्या स्कोर कार्ड वरती 4. सध्या रन टू बॉल रन्स झाल्यात मैदानामध्ये. प्रवीणजी भोईर यांना आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये, त्यांच्या सोबतीने लाला मुकादम सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. जवळ मॅचच्या दिशेने नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय, सचिनला आपण पाहू शकताय. 3ऱ्या क्रमांकावर सचिनला या ठिकाणी पाठवलं गेलंय. या संघामधील एक प्रमुख फलंदाज आहे आणि अतिशय प्रभावी फलंदाज आहे. त्या प्रभावी फलंदाजाला या मॅच मध्ये प्रभाव टाकणं गरजेचं आहे. अमरदीप चषक 2025चा हा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. तमाम क्रिकेट रसिकांनी केलाय गर्व. या स्पर्धेचं एक अद्भुत पर्व आपल्याला पाहायला मिळतंय. आयोजकांना अभिमान वाटण्यासारखी ही गोष्ट आहे. जवळ मॅचच्या दिशेने पुढचा बॉल, कटरचा वापर केला होता मिड ऑनला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी इंटरेस्ट किरणला पण पाहतोय आणि यस धावचीच्या रूपामध्ये सचिनला आल्या पावली परतावं लागणार आहे. तंबूच्या अस्त्राला बॅटरची रिॲक्शन सर्व काही सांगून जात आहेत. या मॅच मध्ये सचिनला थांबणं किती इम्पॉर्टंट होतं. सेकंड विकेट गॉन. टीम रामबागला त्यांनी पराभूत केलं होतं आणि तिथे सुद्धा बॉलिंग अटॅक डोकेदुखी ठरला होता रुवान 11 रामबागसाठी. आणि या मॅच मध्ये ब्रह्मदेव नागावे टीम साठी या ठिकाणी ठरतो. इथे सुद्धा संधी निर्माण झालाय, प्रयत्न चांगले होते. मनीष त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला 2 धावा मिळतील या बॉलवरती. सातत्याने मनीषच्या अगेन्स्ट मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न फलंदाजांनी केलाय, परंतु इतक्या सहजासहजी या गोलंदाजाच्या विरोधामध्ये मोठे फटके येऊ शकत नाही. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकामध्ये धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 6 रन्स स्कोर कार्डवरती लागले गेले आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय.
4 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना आपल्या भेटीला आला. एका बाजूला जय हनुमान चटाले आणि त्यांच्या अगेन्स्ट लढत असताना मैदानामध्ये आपण पाहतोय ब्रह्मदेव नगा टीमला एक नवीन संघ बांधणी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एक क्वालिटी स्क्वॉड आहे. प्रत्येक खेळाडूमध्ये एक वेगळी गुणवत्ता आहे. याआधी आपण पाहिलं ध्रुवला काय गोलंदाजी केली होती, धीरजने सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती, स्वप्नीलने सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती. परंतु आता या दोन फलंदाजांना इथून बॅटिंगमध्ये आपली क्वालिटी दाखवावी लागणार आहे. मैदानामध्ये आपला जो दर्जा आहे, आपल्याकडे जे टेम्परामेंट आहे ते मैदानामध्ये दाखवावं लागणार आहे. आता बॉलिंग ट्रॅकवरती जितूला आणला गेलाय. हा सुद्धा एक विश्वासू गोलंदाज जय हनुमान चटाली टीमचा आपल्याला पाहायला मिळतो. आता सेकंड ओव्हरमध्ये त्याचा प्रभाव टाकावा लागणार आहे. पहिलाच बॉल फुलर लेनचा होता, ऑफ ड्राईव्ह चांगला दाखवलाय. डीपमध्ये लॉंग ऑफला फिल्डर राजदीप त्या ठिकाणी येत आहेत. एकदा मिळेल या बॉलवरती पहिल्या चेंडूवरती सिंगल या ठिकाणी परिपूर्ण केली गेले. 7 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 7 रन्स स्कोरकडे लागले गेलेत. पहिल्या चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. सामना क्रमांक 5 आजच्या दिवसामधील आपल्याला पाहायला मिळतोय. थोड्याच वेळानंतर क्वालिफायर्स आपल्याला पाहायला मिळतील, तिथे सुद्धा मजा येईल. लोवर फुल टॉस पूर्णपणे धीम्या गतीचा बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. स्लोवर वनचा आविष्कार त्या ठिकाणी केला होता आणि तो आविष्कार या ठिकाणी यशस्वी झाला. या बॉलवरती 2 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झाला. स्पोर्ट क्रिकेटच्या पटलावरील सध्याच्या घडीला सर्वाधिक चर्चेमध्ये असला गोलंदाज अर्थातच अंकित कलकीला आपण पाहिलं असेल, अंकित सिंगला आपण पाहिलं असेल. त्याचा स्लोवर वन खूप खतरनाक असतो आणि तोच स्लोवर वन जिथून या ठिकाणी हाताळला होता. ध्रुवच्या अगेन्स्ट ध्रुवच्या विरोधामध्ये वेरिएशन असणं गरजेचं आहे या मॅचमध्ये, कारण एक चांगला बॅटर आहे या टीमचा. इथे सुद्धा चांगला बॉल पंचांकडे अपील त्या ठिकाणी केली गेले. अग्रेसिव्ह मूडमध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले जितू आणि विकेट किपर आपण पाहतोय आकाशला 1 बायच्या रूपामध्ये हे एकदा मिळताना पाहायला मिळेल. धावसंख्या फलकावरती 8. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. फलंदाज पूर्णपणे संघर्ष मैदानामध्ये करतायत. संघर्षाचा वनवास भोगल्याशिवाय सुखाचा राजयोग येत नसतो. तर तो सुखाचा राजयोग येण्यासाठी संघर्षाचा वनवास इथे भोगावा लागणार येणाऱ्या काही चेंडूंमध्ये. नो डाऊट या दोन्ही फलंदाजांकडे ती क्वालिटी आहे, ती टेक्निक आहे आणि ते दाखवून द्यावं लागणार आहे मैदानामध्ये. स्वप्नीलकडे अनुभव आहे, दुसऱ्या बाजूला ध्रुवकडे चांगलं टॅलेंट आहे. या दोन्ही गोष्टींचा चांगला मिलाव या ठिकाणी जुळवावा लागणार आहे. इथे चान्स घेतलाय, समोर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डाऊन दी बॉल फिल्डर आल्यात. मनीषने कुठलीही चुकी केलेली नाही आहे आणि त्यानंतर हे सेलिब्रेशन, चेंडूला एक चुंबन त्या ठिकाणी दिलं, कारण स्वप्नीलची विकेट खूप महत्वाची होती या मॅचमध्ये आणि ती विकेट मिळते. गॉन. अर्नाळा ते आयएसपीएल पर्यंतचा प्रवास प्रशांत कर यांचा सोपा नव्हता. प्रचंड मेहनत, अथक परिश्रम, सर्व काही गोष्टी पाहायला मिळाल्या आणि त्याचमुळे आज आयएसपीएल पर्यंत त्यांचा प्रवास आपल्याला पाहायला मिळतोय. यंदाच्या वर्षामध्ये फॅल्कॉन रायझर्स हैदराबादकडून रिप्रेझेंट करत असताना प्रशांत गर्ते यांना आपण पाहणार आहोत आणि त्याच गावातील एक व्यक्तिमत्व अर्थातच विनायक भोईरला सुद्धा इन ॲक्शनमध्ये आपण पाहणार आहोत. इथे फुल टॉस होता, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केलाय, पुन्हा एकदा चान्स निर्माण झालाय. मनीष त्या ठिकाणी आले होते कारण आउटफील्ड खराब आहे. मनीषचे प्रयत्न चांगले होते. नो डाऊट डीप मिड विकेटला 2 धावा मिळत आहेत त्या बॉलवरती. नवीन फलंदाज आयुष मैदानामध्ये दाखल झालाय. हा सुद्धा एक अपकमिंग यंगस्टर आहे. याच्यामध्ये सुद्धा भरपूर गुणवत्ता ठासून भरलेली आहे, परंतु ते प्रॅक्टिकली मैदानामध्ये दाखवावं लागणार आहे. इथे खरी संधी आहे. संघ जेव्हा अडचणीमध्ये सापडतो तिथून जेव्हा एखादा यंगस्टर त्या संघाला बाहेर काढतो त्यानंतर एक वेगळी छाप, एक वेगळी वलय निर्माण होताना पाहिले आपण सातत्यानं. 5 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 10 या आकड्यावरती. 10 रन्स स्कोरकडे लागले गेलेत. शेवटचा बॉल या ओव्हरमधील आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकतायत जितूला चांगली गोलंदाजी मैदानामध्ये करतो, इफेक्ट टाकतो या ओव्हरमध्ये सातत्याने आपण पाहिले. मागील 5 बॉलमध्ये आता या शेवटच्या बॉलवरती रिझल्ट काय असेल. चेंज ऑफ द पेस, पूर्णपणे धीम्या गतीचा बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. अनप्लेएबल डिलिव्हरी त्या ठिकाणी होती. चांगला विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आलाय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय मैदानामध्ये. 2 षटकांनंतर टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 10 रन्स स्कोरकडे लागल्या गेल्यात.
पाटील यांचं सुद्धा कौतुक करावं लागणार आहे. मागील 5 दिवस ते सुद्धा प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी घेत आहेत. अथक परिश्रम त्यांनी सुद्धा घेतले आहेत. प्रतीकला पण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती, ज्याने या स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक पूर्ण केले. तोच गोलंदाजी मार्कवर पहिलाच बॉल ध्रुवसाठी चांगला होता त्या ठिकाणी. बॉलचे डीप मिड विकेटला फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि रनिंग बिटवीन द विकेट सुंदर आहे त्या ठिकाणी. दोन्ही फलंदाजांची अप्रतिम लंबी रेसचा घोड आहे खऱ्या अर्थानं फलंदाज ध्रुव आणि त्याच्या सोबतीनं आयुषला पण पाहतोय. 12 धावा फलकावरती लागल्यात. पहिल्या चेंडूचं केल्या ठिकाणी झालाय. पहिला बॉल स्लॉट मध्ये होता. क्रॉस बॅटचा वापर त्या ठिकाणी जरूर केला होता फलंदाज ध्रुवने. या मॅच मध्ये ध्रुवची इनिंग फार इम्पॉर्टंट असणार. चांगली इनिंग त्याला मैदानामध्ये पेश करावी लागणार आहे, कारण जे लिडिंग बॅटर आहेत ते क्रीजवरती नाही आहे. धीरजने सुद्धा नाराज केलं. त्याच्या पाठोपाठ सचिन सुद्धा बास झाला. स्वप्नीलला 4थ्या क्रमांकावरती पाठवलं होतं. स्वप्नीलने सुद्धा नाराज केलं. आता आयुषला पण पाहतोय. या फलंदाजाकडे सुद्धा मोठे फटके मारण्याची क्षमता आहे, परंतु प्रॅक्टिकली आता ते मोठे फटके येणार आहेत. 2 ओव्हरमध्ये खेळावे लागणार आहेत. समोर सुद्धा तितकाच महत्त्वाचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो, अर्थातच तितकाच प्रभावी गोलंदाज प्रतीक मैदानामध्ये. चांगला लेग कट त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पडल्यानंतर बाहेर निघतो पूर्णपणे बॉल. सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आलाय मैदानामध्ये. फलंदाज ध्रुवच्या विरोधामध्ये सातत्याने मोठे फटके मारण्याचा प्रयत्न ध्रुवने मैदानामध्ये केलाय निरंतरपणे, परंतु ते मोठे फटके आतापर्यंत आलेले नाहीयेत. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. कुठल्या स्पॉटवर ते चेंडूला पेच केलं होतं. मोठा फटका मारणं पूर्णपणे कठीण झालं होतं फलंदाज ध्रुवला. पूर्णपणे नाराज त्या ठिकाणी होत असताना ध्रुव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. विचारसरणीतून बदलावी लागणार आहे. विचार विनिमय करावे लागणार आहेत. येणाऱ्या 9 चेंडूंमध्ये स्ट्रॅटर्जी बनवावी लागणार आहे. प्रत्येक बॉलवरती काय करायला हवं त्याचा विचार इथे करावा लागणार आहे. विचारपूर्वक गोष्टी आतापर्यंत घडलेल्या नाही आहेत. ब्रह्मदेव नगावे टीमच्या बाजूने बॉलिंग टीमने काय परफॉर्मन्स दाखवला. बॉलर बॅक ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळाला. स्ट्रेट ड्राईव्ह आपण पाहू शकतायत. जितू चेंडूला फील्ड करतोय. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. एकदम मिळून झाली. या बॉलवरती सिंगलवरती सॅटिस्फाईड व्हावं लागणार. सिंगल डबलचं प्रमाण सुद्धा इनिंगमध्ये कमी पाहिले आपण. मोठे फटके आलेले नाही आहेत, परंतु सिंगल डबल त्या अपेक्षा होत्या संघाला, परंतु त्या सिंगल डबल सुद्धा आलेल्या नाही आहेत. 14 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. पुढचा बॉल या ओव्हरमधील वाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. धावसंख्येत 1ने वाढवेल. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 15 रन्स स्कोरवरती लागल्या गेल्यात. या टीममध्ये एक सर्वाधिक यशस्वी गोलंदाज प्रतीककडे पाहिलं जातं, कारण मागच्या ओव्हरमध्ये मागच्या मॅचमध्ये त्याने हॅट्रिक कंप्लीट केली होती. इथे इनसाइड आउटचा प्रयत्न झालाय. डीपमध्ये फिल्डर एक्स्ट्रा कव्हरला कुठलीही चुकी झालेली नाहीये. राजदीप त्या ठिकाणी होता आणि राजदीपने चांगला कॅच कंप्लीट केला. कॅचचा कॉल त्या ठिकाणी झाला होता आणि यस तो कॅच कंप्लीट केलाय. फलंदाज ध्रुवची खेळी संपुष्टात येत असताना धावा फलकावरती आपण पाहतोय. 5 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. शेवटचा बॉल या ओव्हरमधील आपल्याला पाहायला मिळेल. या ओव्हरमध्ये सुद्धा विकेट टेकरच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलंय गोलंदाज प्रतीकला. यादीच्या मॅचमध्ये हॅट्रिक कंप्लीट केली होती. ऑन ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॉल जाईल डीप ऑर्थोडॉक्स लॉंगॉनला. फिल्डर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. चाणक्य होता एकदम मिळते या बॉलवरती आणि या एकेरीने धावसंख्या जाऊन पोहोचते 16वरती. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांनंतर धावफलक 16वरती थांबलाय. आता येणाऱ्या स्लॉग ओव्हरमध्ये कशा पद्धतीनं बॅटिंग होईल त्याची सुद्धा चर्चा आपण करणार आहोत. तत्पूर्वी एक छोटासा ब्रेक घेऊयात आणि जाऊयात डीजे देवा यांच्या दिशेने. रन्स स्कोरकडे आपण पाहतोय. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये बाकी आहे. बॉलिंग ट्रॅकवरती राजदीपला पण पाहतोय. स्लॉग ओव्हरमध्ये आणलं गेलंय. एक मोठी जबाबदारी राजदीपवरती असणार आहे. नेक्स्ट मॅच 2 टीममध्ये एका बाजूला सिद्धिविनायक नगावे आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहणार आहोत श्री गणेश डोंगरीपाडा टीमला. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉससाठी आपण यायचं आहे. पहिलाच बॉल स्टंपच्या लाईनमध्ये डिलिव्हर करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता आणि विकेट सॅक्रिफाईस केली गेली. आयुषला स्ट्राईक हवी आहे. संकेतची विकेट या बॉलवरती जाते धावचीतच्या रूपामध्ये.
झालाय 5 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे मैदानामध्ये. आयुषला पण पाहतोय स्ट्रायकिंगवरती. लेफ्टी बॅटर आक्रमक रूपामध्ये येणं गरजेचं आहे. ते आक्रमक रूप धारण करावं लागणार आहे फलंदाज आयुषला. राजदीप या षटकामधील पुढचा बॉल. इथे चान्स घेतलाय, लॉंग लेगला फिल्डर नाहीये आणि या बॉलवरती रिझल्ट चांगला भेटेल. बॉल चाललाय लॉंग लेग सीमारेषा पलीकडे. आयुषच्या बॅटमधून चौकार. त्या ठिकाणी पाहायला मला चांगलं शॉर्ट सिलेक्शन होतं. टेक्निक चांगली होती. टायमिंगचा सुद्धा चांगला मिलाव त्या ठिकाणी झाला होता. 20 धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. ब्रह्मदेव नगावी टीम ज्या धावा डिझर्व करते ते धावा स्कोरकार्डवरती लागलेल्या नाहीयेत. ओपनिंग पेअर पूर्णपणे त्यांनी नाराज केलं. ध्रुव सुद्धा तिसऱ्या षटकापर्यंत क्रीजवरती होता, परंतु त्याच्या सुद्धा बॅटमधून मोठे फटके आले नाही. इथे मोठा फटका मिड विकेटला टार्गेट करण्याचा प्रयत्न केलाय. प्रतीक या टीम मधील एक बेस्ट फिल्डर आहे आणि त्याच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावलाय. अजून एक विकेट आयुषच्या रूपामध्ये जातोय. 20 या धावसंख्येवरती लागलाय धक्का. तीन बॉलचा खेळ ठिकाणी झालाय. राजदीपने सुद्धा यश प्राप्त केलंय. वैयक्तिक खात्यामध्ये नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. 8व्या क्रमांकावरती विकेट पडण्याचा जो क्रम सुरू आहे तो आतापर्यंत थांबलेला नाहीये. ब्रह्मदेव नगावे टीमच्या बाजूने राजदीपला आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती. चौकार त्याच्या विरुद्धामध्ये आला होता. पुन्हा एकदा जोखीम उचलली. बरोबर स्लॉटमध्ये बॉल दिला होता आणि मोठा फटका खेळण्यासाठी फलंदाजाला भाग पाडलं होतं. स्वीप दाखवलाय. बॉल जाईल स्कुलकच्या दिशेने. फिल्डिंग चांगली झाली त्या ठिकाणी. थ्रो खराब पाहायला मिळतोय, त्यामुळे अजून एक धाव या बॉलवरती परिपूर्ण केली गेले. 2 धावा येत आहेत या बॉलवरती. धावसंख्या फलकावरती 22 झाले. 22 स्कोरकडे आपण पाहतोय. चला टॉससाठी या सिद्धिविनायक नगावी टीमचा कॅप्टन आणि श्री गणेश डोंगरीपाडा टीमचा कॅप्टन. टॉससाठी आपण रिपोर्टिंग करायचे. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय राजदीप. ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. एक्स्ट्राच्या रूपाने धावा या ठिकाणी ऍड केल्या जातील. एक धाव मिळाली या बॉलवरती. 23 झाले स्कोरकार्डवरती. 2 बॉल अजूनही बाकी आहेत आणि येणाऱ्या 2 बॉलमध्ये कमीत कमी धावा या ठिकाणी रोखण्याचा प्रयत्न असणार आहे बॉलिंग करणाऱ्या टीमचा. कारण या ओव्हरमध्ये स्लॉक ओव्हरमध्ये एक स्लॉक हिट सुद्धा आलाय आणि आता वाईडच्या रूपामध्ये सुद्धा रन्स येऊ लागल्यात आणि ओपनंट टीमला त्याचा पुरेपूर फायदा मिळतोय. चांगला फटका आहे. स्लॉक स्वीप दाखवलाय. मिड विकेटला फिल्डर पुन्हा एकदा येतोय आणि प्रतीकने या मॅच मधील दुसरा झेल पूर्ण केलाय. अजून एक विकेट गोलंदाज राजदीपच्या खात्यामध्ये 5व्या बॉलवरती. शेवटचा बॉल अडकणे आपल्याला पाहायला मिळेल. फायनल कॉल असेल दोन्ही टीमला. श्री गणेश डोंगरीपाडा टीमचं कॅप्टन आणि त्याचबरोबर सिद्धिविनायक नगावी टीमचं कॅप्टन. सर आपण टॉससाठी या ठिकाणी यायचं आहे. दुसऱ्या फेरीमधील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल. धावा झाल्यात फलकावरती 23-23 रन स्कोरवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती राजदीप. शेवटचा बॉल या ओव्हरमधील आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा अंतिम चेंडू घेऊन गोलंदाज राजदीप. शेवटचा बॉल ऑफकोर्ट त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पडल्यानंतर आतमध्ये आला. चला विकेट किपरच्या हातामध्ये पहिला डाव या ठिकाणी समाप्त झाला. 24 धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 24 धावांचं टार्गेट समोर सेट करण्यामध्ये यश आलंय, ते म्हणजे ब्रह्मदेव नगावी टीमला. धावांवरती खुश नसणार आहे ब्रह्मदेव नगावी टीम. बॅटिंग युनिट चांगलं या टीमकडे, परंतु ज्या धावा हव्या त्या धावा कुठेतरी झालेल्या नाही आहेत. 24 धावांचं टार्गेट असेल जाऊयात आपण टॉस बॉक्समध्ये.
आर्यन आपण पाहतोय जलसार गावातील एक चॉकलेट बॉय त्यांच्याशी बसे करूया टॉस. एका बाजूला सिद्धिविनायक नगावे आणि दुसऱ्या बाजूला श्री गणेश डोंगरीपाडा या दोन टीममधील बॅटल आपण पाहणार आहोत. व्यंकटेश कॉल करतील. छापाचा कॉल या ठिकाणी केलाय आणि काटा आलाय. अर्थातच सिद्धिविनायक नगावे टीमने टॉस ठिकाणी जिंकलाय. काय निर्णय असणार? आम्ही पाटण क्षेत्राचा करू. मागच्या मॅचमध्ये चेस करत असताना धावा या ठिकाणी पूर्ण केल्या होत्या, तर बॅटिंग युनिटचं कौतुक कसं व्यक्त कराल? बॅटिंग श्लोकने चांगली केली आणि योगेश मामाने पण बॅटिंग चांगली केली. त्याचबरोबर योगेश आणि किशोर यांचा सपोर्ट कसा असतो तुम्हाला यंगस्टरला? खूप सपोर्ट असतो, कारण त्यांच्या दोघांमुळे आमची टीम आहे. सर्व आमच्यात यंगस्टर आहेत. त्यांच्या मनापासून आभार की आम्हाला ते खेळायला संधी देतात. ऑल द बेस्ट. जर तुम्ही टॉस जिंकला तर तुमचा निर्णय काय असतं? बॅटिंगच घेतली. आता मनानुसार निर्णय लागलाय तर माइंडमध्ये काय टोटल असणार आहे? जास्तीत जास्त रना करण्याचा प्रयत्न करू आम्ही. मागच्या मॅचमध्ये धावा तुम्ही डिफेंड केल्या, तर बॉलिंग युनिटचं कौतुक कसं व्यक्त कराल आणि या मॅचमध्ये काय संदेश असणार आहे? ह्या मॅचमध्ये पण ते सांगेन, जशी गेल्या मॅचला बॉलिंग केली तशीच ह्या मॅचला सुद्धा बॉलिंग करा. ऑल द बेस्ट. बोथ टीम्स टॉस या ठिकाणी जिंकलाय, तो म्हणजेच सिद्धिविनायक नगावे टीमने, आणि प्रथमतः त्यांनी या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. जाऊत आपण कमेंट्री बॉक्समध्ये जिथे आपल्यासोबत जोडले जातील. दिपेश चिकंडी सर, ओट यू. सेकंड राऊंड मधील पहिला सामना विद्यमान आपल्याला पाहायला मिळतोय, जिथे टार्गेट सेट करण्यात आलेला आहे 24 धावांचं निर्धारित 4 षटकांमध्ये. जय हनुमान चटाळे या टीम समोर पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना धावांचा वेग तितकासा वाढवण्यामध्ये अपयश आलं ब्रह्मदेव नगावे या टीमला, आणि त्याचा परिपाक आपण पाहतोय. छोटी टोटल, परंतु बऱ्याचदा क्रिकेटमध्ये जी धावसंख्या छोटी असते तीच मोठी वाटू लागते. जर सुरुवात खराब झाली तर अशा बऱ्याचशा गोष्टी आणि बरेचसे सामने आपण पाहिलेले आहेत. या मॅच मध्ये जिंकायचं असेल ब्रह्मदेव नगावे संघाला, तर पहिलं षटक विलक्षणरित्या हाताळावं लागेल. धावा कमी द्याव्या लागतील, विकेट्स घ्यावे लागतील, खास रक्षण देखील बहारदार करावं लागेल. या सर्व गोष्टींचा सुयोग्य मिलाफ करणं गरजेचं आहे. ध्रुव पहिल्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवर. पहिला चेंडू तर निर्धाव आपण पाहू शकतात. या आधीच्या सामन्याचा हिरो आहे. अर्थातच पहिल्या फेरीमध्ये त्याने केली. षटकार चौकार त्याच्या फळीतून आले आणि जय हनुमान चटाळे दाखल झाला दुसऱ्या फेरीमध्ये. तो जितू आहे स्ट्राईकवर. हा देखील टायमिंगचा अभाव असलेला फटका बॅटच्या ब्लेड वरती चेंडू ब्रश होतोय. सुंदर अशा वातावरणामध्ये एक उच्चस्तरीय स्पर्धा सफाळे विभागामध्ये अमरदीप चषक जलसार 2025 आपण पाहतोय. सुटसुटीत असं आयोजन तथा नियोजन या स्पर्धेचा आहे. सेकंड राऊंड मधील सामने 4 षटकांचे पाहायला मिळत आहेत. बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट आलेले आहेत. चांगली सुरुवात ध्रुवच्या माध्यमातून. लेंथ अँड लाईनचा विचार जर आपण केला तर हलकीशी वाईड ऑफ द ऑफ स्टंप जी खूप कारगर मानली जाते. ग्लेन मॅग्राथ खूप सक्सेसफुल झाला. 124 कसोटी सामन्यांमध्ये 563 विकेट्स. जी लेंथ अँड लाईन गती जास्त नव्हती, परंतु चेंडूचा टप्पा अचूक राहायचा आणि त्या कारणास्तव तो यशस्वी ठरला. येथे मात्र पुनरागमन केलं फलंदाजाने. जितू ज्या फलंदाजीसाठी ओळखला जातोय तो फटका आला चौथ्या चेंडूवर. मी थोडासा लेट आलोय, सेट झालोय, परंतु थेट आलोय ही भूमिका दर्शवत असताना जितू पाहायला मिळत आहेत. पहिले 3 चेंडू डॉट आल्यानंतर मोठा फटका खेळणं अपेक्षित होतं, तो सजविला. आणि त्या अनुषंगाने हा षटकार दडपण कमी करणारा आहे.
फुल टॉस दिला, चुकी केली गोलंदाजाने. स्क्वेअर ऑफ द विकेट अगदी लिहिलं या रीतीने चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न बघायला मिळाला. फलंदाज जितूच्या माध्यमातून षटकारानंतर चौकार आलाय. पहिले 3 चेंडूचे डॉट आले होते, त्याची कसर भरून काढलेले आहे जितूने. कौतुकाची थाप दिली जाते प्रतीकच्या माध्यमातून. फलकावरती 10 धावा सजलेल्या आहेत. 1 षटकार 1 चौकार. सुंदर कमबॅक. स्टिच इन टाइम सेव्स 9. वेळीच जर उपाय केला तर संभाव्य मोठी हानी टाळली जाऊ शकते क्रिकेटमध्ये, आणि ते दाखवून दिलंय जितूने. कव्हरच्या वरून खेळण्याचा मानस, मनसुबा, मनकवडा, मनोरथ त्या ठिकाणी बाळगलं. पंच दर्शवतायत लाला मुकादम यांचा इशारा 22 च्या स्वरूपामध्ये सिंगल काउंट केली जाईल. पहिल्या षटकाचा खेळ जो आहे तो अधिकृत स्वरूपामध्ये फिनिश होतोय, आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 11 धावा फलकावरती सजलेल्या आहेत. जय हनुमान चटाळे संघाच्या माध्यमातून जिथे पाठलाग केला जातोय 24 धावांचा. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय, आणि त्या 18 चेंडूंमध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. चांगली गोलंदाजी झाली पहिल्या सत्रामध्ये जय हनुमान चटाळे संघाच्या माध्यमातून. बघा, तुमच्या संघातील गोलंदाज जेव्हा चांगली कामगिरी करतात, तुम्ही टुर्नामेंट जिंकतात. याचं सर्वात मोठं उदाहरण द्यायचं झालं तर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामधील T20 विश्व करंडकातील शेवटचा सामना, जेव्हा बऱ्याच जणांनी आपला टीव्ही बंद केला कारण 30 चेंडूंमध्ये 30च धावा हव्या होत्या, आणि तेथे जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि हार्दिक पंड्या यांनी दाखवलेली गुणवत्ता, त्या गोलंदाजीच्या बळावर भारतीय संघ दुसऱ्या वेळेस 20 षटकांच्या सामन्यामध्ये विश्व विजेता बनला, विक्रमादित्य बनला. टुर्नामेंट जिंकायचे असेल, चांगले गोलंदाज तुमच्या संघामध्ये असणं गरजेचं आहे. ती भूमिका अदा केली जय हनुमान चटाळे संघाने या सामन्यातील पहिल्या सत्रामध्ये. आता 18 चेंडूंमध्ये विजयासाठी आपण पाहू शकता 13 धावा करायच्या आहेत. जिथे षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज सज्ज झालेले आहेत. धीरज बॉलिंग ट्रॅक वरती, जितू यशस्वी फलंदाज. आज खूप चांगले बॅटिंग केले जितूने चटाळे संघाकरिता अगदी पहिल्या सामन्यापासून. बघा, स्टान्स जर आपण पाहिला, लाला मुकादम सर दर्शवतायत की ऑफस्टमच्या पलीकडे शफल झाले होते, त्या कारणास्तव लेग बाईटच्या काहीच लेग बिफोर विकेटच्या काहीच त्या ठिकाणी संभावना नव्हती, आणि त्या कारणास्तव नॉट आउट करार, डॉट बॉल आलाय. विदाउट लॉस. फुल टॉस दिला पुन्हा एकदा. मिडॉनच्या वरून सजवला गेला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये बॅकअप साठी, परंतु 2 धावा आराम के साथ शांत डोक्याने खेळताय. जास्त प्रेशर नाहीये फलंदाजांवर, कारण चेंडूंची संख्या जास्त आहे, धावांची संख्या कमी आहे. 10 विकेट्स हातामध्ये आहेत. 5ही उंगलिया घी में असंच म्हणावं लागेल जय हनुमान चटाळे संघाकरिता. 13 विदाउट लॉस. धीरजचा पुढील बॉल. पुढे होऊन खेळण्याचा मानस, मनसुबा, मनकवडा. चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. आज कितीही धावांचं टार्गेट ठेवा, जितू मात्र 1 मॅन शो 1 मॅन आर्मी प्रमाणे सर करणार, ही भूमिका त्या ठिकाणी अदा करतोय आपल्या संघाकरिता. 17 धावा झालेल्या आहेत. 17. चला, मनाचे राजे वेडी संघनायक. चेंडू जाऊ द्या ग्राउंड स्टाफ खेळपट्टीवरती. मनाचे राजे वेडी संघनायक, कृपया करून आपण मुख्य व्यासपीठाशी संपर्क साधावा ही नम्र विनंती आहे. 17 धावा झालेल्या आहेत, ज्यामध्ये 1 षटकार 2 चौकार. जितू 1 हाती धावा परिपूर्ण करतोय. ते आडवा पट्टा बघायला मिळाला, जो बऱ्याचदा धोकादायक. खरं तर कपिल देव रामलाल निखंज यांचे ते शब्द आहेत. भारतासाठी पहिला विश्वकरंडक त्यांनी मिळवून दिला होता 25 जून 1983 मध्ये लॉर्ड्सच्या मैदानात, आणि त्यांचे शब्द आहेत की आडवा पट्टा जो आहे तो फलंदाजासाठी थोडासा धोकादायक. ते घडलं देखील या आधीच्या चेंडूवर. सिंगल येते. सिंगलच्या सहाय्याने विजयाच्या आणखीन जवळ जाऊन पोहोचत असताना जय हनुमान चटाळे संघ
18 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. 13 चेंडूंचं येणं बाकी आहे आणि त्या 13 चेंडूंमध्ये अवघ्या 6 धावांचं लक्ष जे समोर राहिलंय त्या बऱ्याच काळानंतर प्रतीकला स्ट्राईक मिळालाय. जर त्याने षटकार खेचला तर पुढील चेंडूवर सामना फिनिश देखील होऊ शकतो. ओनली 6 रन्स रिक्वायर्ड टू विन. धीरज जाऊ दिलं चेंडूला प्रतीकने, परंतु पंच दर्शवतात की हा लीगल बॉल आहे. स्टान्स लेग स्टंप वरती होता, त्या कारणास्तव अधिकृत चेंडू घोषित करण्यात आला. 2 षटकांचा खेळ परिपूर्ण होतोय. फलकावरती 18 धावा आहेत. बिनबाद, नाबाद, जिंदाबाद. जय हनुमान चटाळे मजबूत स्थितीमध्ये. 12 चेंडूंमध्ये 6 धावांची आवश्यकता. या सामन्यामध्ये विजयी तुरा आपल्या शिरपेचात ओढण्याकरिता. सेकंड राऊंड मध्ये देखील चटाळे संघाचा दबदबा आपण पाहतोय. खूप चांगलं क्रिकेट त्याने हाताळलेलं आहे. पहिल्या सत्रामध्ये चांगली गोलंदाजी केली आणि धावा चेस करत असताना एकही गडी न गमावताना 2 षटकांमध्ये 18 धावा परिपूर्ण केलेल्या आहेत. एक उगवता तारा, खूप कमी वयाचा खेळाडू सध्या बॉलिंग ट्रॅक वरती येतोय. षटक क्रमांक 3 मध्ये. आयुष डान्सिंग डाऊन द ट्रॅक. जितू थांबायचं नाव घेणार नाहीये. तिसऱ्या फेरीमध्ये प्रविष्ट झालेले आहे जय हनुमान चटाळे. कॉंग्रॅच्युलेशन्स. आजच्या दिवसामध्ये 2 राऊंड चटाळे संघ खेळलाय आणि 95% धावा ज्या आहेत त्या मात्र जितूच्या बॅट मधून आलेल्या आहेत. विजयाचा तो शिल्पकार आपल्याला पाहायला मिळतोय. खूप सुंदर फलंदाजीचं पृथक्करण करून दाखवलंय. कॉंग्रॅच्युलेशन्स. अभिनंदन. दोन्ही संघ आपण हस्तांदोलन करावं ही नम्र विनंती स्पर्धेअंतर्गत करीत आहोत. तसेच यानंतर होणारा जो सामना आहे त्याकरिता क्षेत्ररक्षण विना विलंब सजवून घ्यावं. थोडस सहकार्य करावं स्पर्धेला. 11 सामने आज कंप्लीट करायचे आहेत. जय हनुमान चटाळे संघ तिसऱ्या फेरीमध्ये प्रविष्ट झालेला आहे. जितूची जबरदस्त फलंदाजी. खूप खूप धन्यवाद ब्रह्मदेव नगावे, आपण आलात या स्पर्धेमध्ये सहभागी झालात. अमरदीप चषक जलसार या स्पर्धेची शोभा वृद्धिंगत करण्याचं कार्य आपण केलं, त्याबद्दल आम्ही आपले शब्दफुलांनी आभार व्यक्त करतोय आणि वळतोय पुढील मॅचच्या दिशेने. चला क्षेत्ररक्षण फटाफट सजवून घ्या. डोंट वेस्ट टाइम प्लीज. देवानंद पाटील ते देखील सध्या सुग्रास भोजनाचा आस्वाद घेत आहेत, म्हणून डीजेला थोडासा ब्रेक आहे. देऊयात मायक्रोफोनवर